सर्वांना नमस्कार. मिरज विद्यार्थी संघाच्या वतीनं वसंत व्याख्यानमालेचं आयोजन होतं आहे आणि या व्याख्यानमालेचं 7वं या वर्षीचं पुष्प गुंफण्याकरता कैलासवासी विठ्ठलदाजी गिरवीकर आणि राधाबाई विठ्ठल गिरवीकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थाचं आज महिला सक्षमीकरणाची 75 वर्षाची वाटचाल या विषयावरचं पुष्प गुंफताना मला खूप आनंद होतोय. आत्ताच मी संस्थेची वाटचाल, संस्थेनं केलेलं काम याबद्दल माहिती घेत होते आणि मला संस्थेचं सगळं काम बघून मला फार आनंद झाला. एखादी गोष्ट सुरू करणं फार सोपं असतं, पण ती सुरू केल्यानंतर अनंत अडचणींचा सामना पण करावा लागतो आणि तरीही अव्याहतपणे न थांबता 97 वर्ष व्याख्यानमालेचा प्रवास चालतो. ही मला असं वाटतं की एक अतिशय दुर्मिळ अशी घटना आहे, दुर्मिळ अशी गोष्ट आहे. संस्थेच्या सगळ्या विश्वस्तांनी ती उत्तमपणे चालू ठेवली, याचा खूप आनंद आहे. त्याकरता मी त्यांचे खूप धन्यवाद करते की ही व्याख्यानमाला मिरजेमधलीच नव्हे तर महाराष्ट्राचं भूषण म्हणून समोर येते आहे. आणि यासोबतच मला तुम्हाला सांगायला आनंद होतो की मी काल दीवमध्ये होते. समुद्रामधलं असलेलं बेट इथून जवळपास नाही म्हटलं तर 1200-1500 किलोमीटर दूर अशा बेटावर काल मी सहज गप्पा मारत होते आणि सांगितलं की अशा अशा व्याख्यानमालेला मला जायचं आहे, मला तुम्ही थांबवू नका. तर तिथली लोक म्हटली की आम्ही खूप छोटे आहोत, आमचं फार लहान गाव आहे, पण खरंच लोकांना एकत्र बांधण्याकरता, उत्तम विचार देण्याकरता आम्ही सुद्धा असं काही सुरू करू शकतो का, असं त्यांनी काल मला विचारलं. मला असं वाटतं की खरं यश याच्यामध्ये आहे की इतरांना असं वाटणं की आम्ही सुद्धा आमच्या भागातल्या लोकांना वेगवेगळ्या विषयांचं आम्ही ज्ञान देऊ शकतो, आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजन करू शकतो, चर्चा करू शकतो आणि त्यातून समाजाची एक उत्तम सकस समाज निर्मिती करू शकतो असं वाटणं, मला असं वाटतं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि तो विश्वास आपण संपादन केला आहे हे म्हणताना मला खूप छान वाटतंय. महिलांवरच्या विषयावरचं बोलायचं आहे. माझ्याबद्दलचा परिचय आत्ता करून दिला. गेली अनेक वर्ष महिलांच्या क्षेत्रामध्ये काम करते आहे आणि तिथले काही अनुभव आहेत, त्या अनुभवाच्या आधारे आज तुमच्याशी संवाद करावा असं मला वाटतंय. आजचा दिवस सुद्धा खूप चांगला योगायोगानं आलाय. हल्ली सगळेच दिवस साजरे होतात, सगळेच डेज साजरे होतात. काळाचा महिमा आहे, त्यातल्या चांगल्या भावना आपल्याला घ्यायला काही हरकत नाही. आज जागतिक मातृदिवस आहे आणि मला असं वाटतं की आईला वंदन करण्याकरता कोणत्या दिवसाची गरज पडू नये, पण आज तो आलाच आहे. तर आज इथं बसलेल्या देशातल्या समस्त मातृशक्तीला आपण सलाम करूयात, तिला वंदन करूयात. आज एक फार छान वचन कोणी मला पाठवलंय आईबद्दलचं. असं म्हटलंय, नास्ति मातृसमा छाया, नास्ति मातृसमा गतिः, नास्ति मातृसम त्राण, नास्ति मातृसमा प्रिया. आई ही एक खूप छान संवेदना आहे, एक छान भावना आहे, एक अहसास आहे. वात्सल्य, धैर्य, त्याग, ममता याची ती मूर्ती आहे. आणि म्हणून आज आपण आईला सलाम करूयात आणि या निमित्तानं देशातल्या समस्त मातृवर्गांच्या करता कशी तिने वाटचाल केली आहे, तिला कुठं जायचं आहे, तिला काय हवं आहे, आज आमची स्थिती कशी आहे देशामधली, ह्याच्याबद्दलचं आज मला असं वाटतं की आपण छान गप्पा मारूयात. जेव्हा मी बोलायला सुरुवात करते तेव्हा मला अनेक जणी म्हणतायत, ठीक आहे तुम्ही सांगताय बरंच काही झालंय, आपण खूप काही झालं पण नाहीये. खूप जणी म्हणतात नाही हो, पुष्कळच टप्पा गाठलाय, काही कमी नाही आहे. मला असं वाटतं की आता काय म्हणायचं याला,
अर्धा पेला भरलेला आहे, अर्धा रिकामा आहे. पण मग रिकाम्या पेल्याकडे कशाला बघायचं? आम्हाला तर आशावादी दृष्टिकोन ठेवून पुढं 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 जायचंय. आणि पुढं जायचंय, पण कसं जायचंय? तर एका अर्थानं बरोबरीचं स्थान घ्यायला जायचंय. आम्हाला पुढं नाही जायचंय, हे फार अगदी स्पष्ट आहे. याचं कारणच असं आहे की आपण नेहमी म्हणतो, फार सोपं उदाहरण आहे की रथाची दोन्ही चाकं चांगली चालली पाहिजे, बरोबरीने चालली पाहिजे. म्हणूनच मला मुद्दाम आज पंतप्रधानांचं एक वचन उद्धृत करायचं आहे. काय विचार करतो आम्ही देशाच्या महिला शक्तीबद्दल? तर ते म्हणतात की वो शक्ती है, वो शक्ती है, वो सशक्त है, वो भारत की नारी है. वो शक्ति है, वो सशक्त है, वो भारत की नारी है. ना कम में ना ज्यादा में, ना कम में ना ज्यादा में, वो सब में बराबरी की अधिकारी है, वो सब में बराबरी की अधिकारी है. हा बरोबरीचा अधिकार मिळण्याकरता आणि तिने फुलून येण्याकरता आम्ही आतापर्यंत काय केलंय, कशी आमची वाटचाल झाली आणि पुढे काय करू इच्छितो, काय काय झालंय, नक्कीच मला असं वाटतं त्याचा आज आपण धांडोळा घ्यायला हवा. आपल्या देशाची परंपरा आहे की नेहमी आम्ही महिलेला सन्मान दिलाय. सन्मान देऊन बरोबरीचं नातं पण आम्ही जपलंय. आणि ही आपली भूमिका कायमच आहे, ही कायम असली पाहिजे, कायम आहे सुद्धा. आणि हेच बघत असताना आपण जर बघितलं की आता आजादी का अमृत महोत्सव चल रहा है, 75 वर्ष होत आहेत. या 75 वर्षामध्ये आम्ही कुठं आलो स्वातंत्र्य मिळाल्यानंतर? तर मला असं वाटतं की आपण खूप पुढे आलो आहोत. आपल्या आधीच्या पिढ्यांनी उत्तम संघर्ष केला. या संघर्षामधनं बरंच काही त्यांना गमवावं लागलं, बरंच काही त्यांना मिळालं सुद्धा. पण मग काय मिळालं, कुठपर्यंत आलो हे सुद्धा बघायला हवं. महात्मा गांधींनी एक फार छान विचार सांगितलाय. त्यांनी असं म्हटलं की महिलेशिवाय पुरुषाला अस्तित्वच नाही. एका अर्थानं ते खरंय की जर कुटुंब टिकवायचं आहे, मी फार व्यापक अर्थानं म्हणते आहे, एकत्र असायचं असेल तर त्या महिलेचं महत्त्व फार मोठं आहे. पण असं महत्त्व असलेली महिला, तिची स्थिती आतापर्यंत काय होती? तर आरोग्यामध्ये हेळसांड, ह्याच्यासोबतच आर्थिक दृष्टीने त्या अर्थानं काही सक्षमीकरण नाही किंवा फार काही कमावती नाही. म्हणून घरामध्ये तिचा से नाही. हे काही सगळ्यांनाच लागू नये, असे अनेक घरं आहेत की ज्या घरामध्ये महिलेचा से, तिचं म्हणणं नेहमीच समोर ठेवलेलं आहे आणि त्याचं सन्मान पण राखला आहे. पण बऱ्याच प्रमाणामध्ये तिच्या सेला फार काही महत्त्व नाही. आणि मग ते महत्त्व नाही म्हटल्यानंतर ती घरामध्ये राबते, काम करते, पण तरीसुद्धा तिला उत्तम स्थान नाही. मला असं वाटतं गेल्या 75 वर्षामध्ये आपण हे चित्र बदलण्याचा एकत्रितपणे बराच प्रयत्न केलाय. आज बघतोय आपण की महिलांवरचे पण मी सगळे आश्वासक अनेक बदल आहेत. पण ते बोलण्यापूर्वी मला हे पण सांगायचं आहे की हे जे बदल होत आहेत ह्याच्यासोबत सुद्धा मला सुद्धा स्वतःला अजून असं वाटतंय की अजून आम्हाला फार मोठा टप्पा गाठायचा आहे. अजून फार मोठी लढाई आम्हाला लढायची आहे. महिलेच्या सन्मानाकरता आणि विशेषतः तिच्या सुरक्षेकरता अजून आम्हाला खूप मोठा टप्पा पुढे गाठायचा आहे. त्याच्याकरता प्रयत्न आहेत. हे प्रयत्न शासकीय स्तरावर आहेत, हे प्रयत्न घराघरामधनं सुद्धा होत आहेत, व्हायला हवेत. पण अजून हा टप्पा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाठायचा आहे. आजही देशामध्ये अशा अनेक घटना घडतात की ज्याच्यामध्ये मन व्याकुळ होतं, संताप येतो, त्रास होतो. आजही आपल्या घरामधल्या अशा अनेक मुली आहेत की ज्या परंपरेच्या नावाखाली दबल्या जातात. त्यांना सांगितलं जातं, आईवडिलांच्याकडनं पण सांगितलं जातं की तू सासरी ऐकलं पाहिजे, नक्कीच ऐकलं पाहिजे. पण त्याच्यासोबतच तुझं एक स्वतंत्र अस्तित्व आहे आणि त्या अस्तित्वाला तू जप, हे अजून आम्हाला खूप सांगण्याची मुलीला गरज आहे. अशा अनेक गोष्टींचा आम्हाला टप्पा गाठायचा आहे. पण मला असं वाटतं की आज आपण त्याच्यावर बोलू नये. आश्वासक दिशेनं जाण्याकरता आम्ही काय टप्पा गाठला यावर आपण बोलावं. आज बघा, हे सगळं बघत असताना काय काय चित्र आहे माझ्या डोळ्यापुढं. तर मी बघते आहे की जिथे लढायचं आहे आम्हाला, जिथं आमचं संरक्षण क्षेत्र आहे, त्या संरक्षण क्षेत्रामध्ये
महिलेला उत्तम संधी आज मिळत आहेत. मी सुरुवातच मुळात तिथून केलेली आहे. याचं कारणच असं आहे की आजपर्यंत फक्त एवढंच समजलं यायचं की तो अधिकार पुरुषांचा आहे. निसर्गाने महिलेला दिलेलं मातृत्व हे तिला आड येऊ शकतं आहे, ती करू शकणार नाही, एका अर्थाने असं एक खूप मोठा समज होता. पण या समजाला आज आपण दूर केलेलं आहे आणि उत्तमपणे संरक्षण क्षेत्रामध्ये महिला काम करतायत. बघा, पहिलं उदाहरण मी देणार आहे स्वातचं. स्वात म्हणजे स्पेशल वेपन्स अँड टॅक्टिक्स नावाचं एक दल आहे. 2018 साली स्थापन झालं दिल्लीमध्ये. हे जे सगळं दल आहे, हे दल संपूर्णपणे महिलांचं आहे आणि दहशतवादी विरोधी ज्या कारवाया होतात त्याला हाणून पाडण्याचं काम हे महिलांचं दल करतं आहे. 36 महिला आहेत आणि या सगळ्या महिला नॉर्थ ईस्ट मधल्या आहेत. मुद्दाम सांगते नॉर्थ ईस्ट मधल्या आहे याकरता की आपण असं म्हणतो की नॉर्थ ईस्ट फार दूर आहे, लोक तर म्हणायचे की तिथपर्यंत जाणं फार अवघड आहे. त्या महिलांनी या दलामध्ये स्थान मिळवलंय आणि दहशतवादी जे पथक आहे त्या पथकामध्ये आज आपल्या या महिला उत्तमपणे काम करतायत. हवाई दलामध्ये वैमानिक पदावर महिला काम करतायत आणि यासोबतच जे लढाऊ विमानं आहेत त्याच्या वैमानिक म्हणून सुद्धा महिला काम करतायत. पोलिसांच्या मध्ये महिला असणं फार गरजेचं असं आपण म्हणतो आणि आज त्या पोलीस दलामध्ये 33% महिला आज काम करतायत. त्यांच्याकरता आरक्षणच ठेवलं गेलंय की अधिकाधिक महिला पोलीस दलामध्ये याव्यात. त्या जर अधिकाधिक महिला आल्या तर महिलांच्या ज्या समस्या आहेत, महिलांच्या ज्या केसेस दाखल होत आहेत, अशा अनेक घडचणी आहेत, त्या सोडवण्याकरता या पोलीस महिला मोठ्या प्रमाणामध्ये मदत करू शकतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नौदलामध्ये त्यांना परमनंट कमिशन मिळालंय आणि आता लागोपाठ लष्करामध्ये सुद्धा परमनंट कमिशन मिळालंय. याच्या आधी महिलांना परमनंट कमिशन नाही मिळायचं. ती लढाई मला सांगायला बरं वाटतं की ती लढाई लढण्याकरता मी पण सहभागी होते की अशा ज्या महिला आहेत ज्या लष्करामध्ये काम करतायत त्यांना परमनंट कमिशन मिळावं म्हणून आम्ही सुद्धा कोर्ट केस केली होती आणि सुप्रीम कोर्टाकडनं त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला. आज आपण बघतो आहोत की लष्करामध्ये हे परमनंट कमिशन मिळालंय. याआधी काय व्हायचं, तो शॉर्ट सर्व्हिस कमिशन मधनं महिला लष्करामध्ये यायच्या, काही वर्ष सेवा द्यायची आणि त्यांना कंपल्सरी सेवानिवृत्ती घ्यावी लागायची. महिला हे म्हणायची का असं का, आम्ही लढू शकतो, आम्ही काम करू शकतो, आम्हाला सुद्धा 60 वर्षापर्यंत आम्हाला नोकरी करता आली पाहिजे. आज नौदलामध्ये आणि लष्करामध्ये या सगळ्या महिला काम करतायत, छान काम करतायत आणि परमनंट कमिशन त्यांना मिळालंय. मला छान वाटतं 15 ऑगस्ट 26 जानेवारीचे जेव्हा आम्ही परेड देखतो पाहतो त्यावेळेला फार छान वाटतं. आपल्याला पण सगळ्यांना चांगलं वाटत असेल की नेतृत्व कोण करतो, या देशाची मुलगी त्या परेडचं नेतृत्व करते. गेले अनेक वर्ष आपण बघतोय. असं काही वाटण्याचं कारण नाही की ठीक आहे एक दिवस नेतृत्व केलं मग काय झालं, बाकी 364 दिवस काय. मला असं वाटत नाही. याचं कारण असं आहे की जेव्हा आम्ही तिला सर्वोच्च स्थान देतो आणि आम्ही म्हणतो की ही मुलगी आमच्याकरता फार महत्वाची आहे, ती आमचं नेतृत्व करेन, त्यावेळेला त्या मुलीकडे बघण्याचा, जनतेचा त्या मुलीकडे बघण्याचा, समाजाचा दृष्टिकोन हा अतिशय बदलतो, तो अतिशय सकारात्मक होतो आणि समाज सुद्धा असं म्हणतो की नाही मुली सक्षम आहेत, त्यांना आम्ही संधी दिली पाहिजे. हा जो दृष्टिकोन बदल जो होतो त्यामुळे मला असं वाटतं की ही जी त्यांना संधी मिळते ती फार महत्वाची आहे. आज अशा पद्धतीने महिला अतिशय उत्तमपणे आज लष्करामध्ये आणि संरक्षण दलामध्ये काम करतायत. पण इतकंच नाही, अंगण ते अंतराळ ही झेप जी आहे आणि हे जे अंतर आहे हे फार मोठं अंतर आहे. आम्ही कुठेही असू देत लक्ष घराकडे असतं आणि ते असलं पाहिजे मला असं वाटतं, कारण तेच आमच्या कुटुंब पद्धतीला बांधून ठेवतं. म्हणून आमच्याकरता आमचं अंगण फार महत्वाचं आहे. त्या अंगणाचा परिघ खूप महत्वाचा आहे, त्याच्यामध्ये सगळं विश्व सामावलेलं आहे. पण या अंगणापासून अंतराळामध्ये झेप कशी घ्यायची हे जर पाहायचं असेल तर भारतीय महिला वैज्ञानिकांकडे आम्ही जरूर पाहिलं पाहिजे. आपण बघितलं की देशाची मंगळयानाची अत्यंत यशस्वी मोहीम असेल किंवा इस्रोच्या अनेक उत्तमपणे केलेले नवीन उपक्रम असतील, या सगळ्यामध्ये महिला शास्त्रज्ञांचं योगदान हे फार महत्वाचं आहे. याला आपण नक्कीच नोटीस केलं पाहिजे. बघा, जे अवघड काम आहे, सायन्सचं काम आहे, सहजतेने म्हटलं जातं अरे तुला नाही ते माहिती, तुझ्या दादाला विचार,
जा बरं बाबांना विचार, आईला विचार, हे आम्ही नाही म्हणत, आजही नाही समाज म्हणत. पण त्या ठिकाणी ती महिला शास्त्रज्ञ म्हणून सायन्समध्ये मी माझा सर्वोच्च झेंडा फडकवू शकते आणि माझं उत्तमातलं उत्तम माझ्या देशाला मी अर्पित करू शकते, हे आपण इस्रोच्या मंगळयान मोहिमेने बघितलेलं आहे. आणि म्हणूनच मी म्हणते आहे की अंगण ते अंतराळ ही जी झेप आहे, ही झेप अतिशय सुंदर पण आहे. हे सगळं होत असताना समाजामध्ये काय स्थान आहे हो मला, याचा विचार सुद्धा नक्कीच होतो. कित्येक वेळेला असं होतं की काय करता तुम्ही वहिनी? नाही मी घरी असते. हळू आवाजामध्ये आवाज येतो, घरी असते? अरे घरी आहे, पण घर सगळं अख्खं विश्व सामावले तुझ्यामध्ये, सगळं घर तू छान सांभाळते, सगळ्यांना सांभाळून धरले. अजिबात खाली मान घालून सांगण्याची गरज नाहीये. ताठपणे सांगितलं पाहिजे की मी घरी असते आणि माझ्या सगळ्या कुटुंबाला मी तोलून धरले. ती धरतेच सोलून. पण समाज नाही हे म्हणत ना कित्येक वेळेला. हे म्हणण्याकरता त्या महिलेला अतिशय उत्तम सामाजिक सन्मान द्यावा लागतो. मी हे काही माझ्यासारखी महिला तुमच्यासारखी महिला हिच्याकरता म्हणत नाहीये. तर या देशामध्ये आज आपल्यासारख्या सर्वसामान्य 65 कोटी महिला आहेत, त्याहून जास्त महिला आहेत. मी त्या सगळ्यांची गोष्ट करते. तिला मी जसं आधी म्हटलं की तिला सामाजिक जर सन्मानच जर मिळाला नाही तर मग तेव्हा तिच्या घरामध्ये तिचं कोण ऐकणार? वर्षानुवर्ष बाई घरात स्वयंपाक करते. मला मी जे सांगते माझ्या दृष्टीनं काय, आपल्याही दृष्टीनं याचं मोल फार महत्वाचं आहे. वर्षानुवर्ष घरात स्वयंपाक करते, खेड्यामध्ये गावामध्ये झुग्गी झोपडीमध्ये स्वयंपाक करते, कुठेतरी तांड्यावर पाड्यावर, आणि चुलीवर स्वयंपाक करते, लाकूड फाटा गोळा करून आणते. तेवढं नाहीच आहे की ती काही तिच्याकडे काही पैसा आहे, ती काही कुठं रॉकेल आणेल, कुठेतरी गॅस घेईन आणि मग ती काहीतरी करेल. अशी परिस्थिती आतापर्यंत नव्हतीच. आणि चुलीवर स्वयंपाक करते. सकाळचे 3 तास, संध्याकाळचे 3 तास, मधला वेळ पाणी आणण्यामध्ये 2 किलोमीटरवर 4 किलोमीटरवर जायचं, पाणी आणायचं, ह्याच्यामध्ये तिचा सगळा वेळ निघून जायचा. तिचा विचारच होत नव्हता. मला असं वाटतं की तिचा जर विचार, ती मध्यवर्ती आहे, हा जर विचार जर सरकारनं केला, लोकांनी केला, तर समाज त्याला मानतो. आज तो तिचा विचार होतोय. आम्ही फार छान म्हणतो की चुलीवरचा स्वयंपाक, बोर्ड लागले सगळे, मी आता आले तर सगळ्या रस्त्यावरनं, की चुलीवरची भाकरी, चुलीवरचं जेवण. ठीक आहे, मग करावंच लागतं ना, करतात. आणि काय नाही, छान करते. आमच्याकडे चांगली व्यवस्थित छान व्यवस्था केली, नवीन पद्धतीची चूल आणली आहे आणि ती छान स्वयंपाक करते. आम्ही हे स्वीकारलंय. चुलीवरचा स्वयंपाक ही प्रातिनिधिक गोष्ट आहे, मी ती फक्त प्रातिनिधिक गोष्ट सांगते. पण याच्यासोबत तो स्वयंपाक करत असताना त्या धुरामुळे तिला किती त्रास होतो. फू 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 करून अख्खे सगळे तिचं शरीर खराब होतं, डोळे खराब होतात. याचा आम्ही कधी विचार केला? हा विचार कधी झाला नाही, कारण ती कधी मध्यवर्ती स्थानी नव्हतीच. पण आज तिला मध्यवर्ती स्थान मिळालंय. आणि देशामधल्या अशा अनेक महिला, आज 9-10 कोटी अशा गरीब महिला ज्यांच्याकरता हा विचार कधी झालाच नाही. ती बस सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त काम करते आणि दिवस काढते आहे. अशा महिलेकरता विचार केला गेला आणि तिच्याकरता उज्ज्वला योजना आली आहे. मध्यंतरी मी कमिशनमध्ये जेव्हा अध्यक्ष होते त्यावेळेला मी नांदेडला गेले होते. माझं एक पुस्तक आहे, निळ्या ज्योतीची कमाल नावाचं. हे पुस्तक काही फार गोष्टीरूप नाहीये, पण हे पुस्तक खूप चांगल्या पद्धतीने आम्ही जवळपास मी 500 महिलांशी प्रत्यक्ष बोलले. त्यांना काय वाटतं असं त्यांना विचारलं, बोलले, त्यांची भावना समजून घेतली. तर तेव्हा त्या म्हटल्या की खऱ्या अर्थानं जीवन आम्ही आता जगतो आहे. नांदेडची एक बाई होती, मी तिच्याकडे गेले सकाळी अशीच 8:30-9 वाजता आणि गप्पा मारत बसलो. तिची कामं चालू होती. ती मला म्हणे की माझ्या कामांची वेळ असते, तर मी कामं पण करते आणि तुमच्याशी पण बोलते, चालेल ना तुम्हाला? मी म्हटलं हो, काही हरकत नाही, तुम्ही करा कामं, मी आपलं गप्पा मारते तुमच्याशी इथं एका बाजूला बसून. तेव्हा तिने तिच्या त्या गॅसच्या भोवती, तिला गॅस मिळाला होता उज्ज्वला योजनेचा, आणि त्याच्या भोवती ती रांगोळी काढत होती. मला फार आश्चर्य वाटलं की ती रांगोळी का काढते. मी मराठवाड्यामधली, औरंगाबादची आहे, आणि मराठवाड्यामध्ये पद्धत आहे की चुलीला लक्ष्मी म्हणतात. इकडं पण असेलच, सगळ्या ठिकाणी आपल्या सगळ्या कल्पना सारख्याच असतात. आणि चूल लक्ष्मी आहे म्हणून तिला रोज रांगोळी काढली आहे तिच्या पुढं. आजही गावागावांच्या मध्ये, खेड्यामध्ये चुलीच्या भोवती रांगोळी काढतात. तिने गॅस भोवती रांगोळी काढली होती. मी हसले. मी तिला म्हटलं हे काय, कशा करता, चूल कुठे आहे तुझी आता? ती म्हटली चूलच तर आहे.
सुधारित चूल आहे जी मला उत्तम आरोग्य देते, जी मला उत्तम आरोग्य देते तिची सोबत मी रांगोळी का काढू नये? आणि मग तिने मला सांगितलं की माझ्या आयुष्यात फार बदल झाला हो. पाऊण तासामध्ये मी स्वयंपाक करते. आता मुलांना वेळ देता येतो. म्हणजे सासरे आजारी आहेत दम्यानं, खूप सारखं धूर व्हायचा आणि खो 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 खोकायचे, त्रास व्हायचा, म्हणजे नको वाटायचं. त्याच्यावरनं आमचे भांडणं व्हायचे. पण आता तो धूर नाही घरामध्ये, तर त्या तुलनेनं त्यांची तब्येत खूप चांगली आहे. मुलांना मला वेळ देता येतो आणि मला तुम्ही काहीतरी काम द्या ना म्हटली. मला आता दुपारी 2-3 तास मोकळा वेळ असतो, तर द्या की तुम्ही मला काम. तुम्ही एवढ्या मोठे अधिकारी बाई आहात, तर द्या की, तुमच्या हातामध्ये आहे ना, मला मिळू द्या की महिन्याला 1000-2000 रुपये. असं ती मला म्हणत होती. बघा किती मोठा बदल आहे की महिलेचं आरोग्य आमच्याकरता महत्वाचं आहे. जेव्हा आम्ही अधोरेखित करतो तेव्हा तिचा कॉन्फिडन्स, तिचा आत्मविश्वास किती वाढतो. ती म्हणते की मला तुम्ही काम द्या की, मी पण कमवेल 2-3 हजार रुपये, मला माझ्या घराकरता हवेत. हे त्या बाईला म्हणता येतं. मला असं वाटतं तिचा जो कॉन्फिडन्स आहे तो फार महत्वाचा आहे. अशा महिलेला सन्मान देणाऱ्या अनेक आज उत्तम योजना चालल्या आहेत, ज्या महिलेच्या आरोग्याकरता फार महत्वाच्या आहेत. मातृवंदना योजना आहे. आपल्याकडे आपण आई होण्याचा उत्सव साजरा करतो. पहिल्या वेळेला गर्भारपण असलेल्या मुलीचं आपण डोहाळे जेवण करतो. आता अजून थोडंसं पुढे आलंय. पूर्व चिंचा, बोरं असतील किंवा अशा वस्तू असतील ज्याच्यामधून विटॅमिन्स मिळतात, त्या आपण द्यायचो घरगुती पद्धतीनं. आता विटॅमिन्सच्या गोळ्या आल्यात, हे आपण करतो. पण त्याच्या पलीकडे जाऊन तिचे इंजेक्शन, तिच्याकरता असलेल्या गोळ्या ह्या खूप महत्वाच्या आहेत. बालमृत्यू होऊ नये म्हणून हे सगळं उत्तम, तिची तब्येत उत्तम असणं हे खूप महत्वाचं आहे. हे आमच्या मनातच नव्हतं कधी. काय झालं? बाळ झालं. बाळ चांगलं आहे ना तब्येतीनं? आपण आईची तब्येत कशी हे पण विचारा की. पण आम्हाला सगळी घाई ती बाळाच्या स्वागताची. छान आहे, बाळाचं स्वागत केलंच पाहिजे, पण आई कशी आहे? बाळाचं वजन छान आहे, तर आईची पण तब्येत चांगली आहे ना? ही विचारण्याची पद्धतच नव्हती. पण प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू झाली आणि आज मला सांगताना खूप बरं वाटतंय की अगदी 4थ्या महिन्यापासून तर बाळ झाल्यानंतर पुढच्या वर्षभरापर्यंत त्या आईची काळजी घेतली जाते. आईची काळजी घेतली म्हणजे पर्यायी बाळाची काळजी घेतली जाते. कारण लॅक्टेटिव्ह मदर आहे ती, धात्री आई आहे ती, बाळाला दूध पाजणारी आई आहे. त्यामुळे बाळ पण चांगलं होतं. हे कधी व्हायचं? घराघरामधनं आई किंवा सासू ही काळजी घेते, पण ती तेवढीच मर्यादेमध्ये होते. पण समाजाने हे स्वीकारलं पाहिजे की तिला हे सगळं दिलं पाहिजे, तो तिचा अधिकार आहे. आणि जर आमची भावी पिढी जर चांगली हवी असेल तर आईनं उत्तम राहिलं पाहिजे. हे जेव्हा सरकार उत्तमपणे सांगतं त्यावेळेला समाजाला त्याचं महत्व कळतं आणि समाज सुद्धा म्हणतो की नाही ती आमच्याकरता खूप महत्वाची आहे. असंच बेटी बचाव बेटी पढाव आहे. एक 10 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं असेल तर किळसवाणा पगार व्हायचा. इतकंच काय, आत्ताच मला आठवतं 3-4 वर्षापूर्वी मी सांगलीमध्ये पण आले होते. अत्यंत वाईट पद्धतीनं इथे एक स्कॅन्डल झालं होतं. गर्भामधल्या मुलींना मारून टाकायचे मुलगी आहे म्हणून. खूप मोठं प्रकरण इथं घडलं होतं. नाव घेणार नाही, आज तो विषय पण नाही आहे. पण असे अनेक गर्भ पाडले गेले आणि सांगितलं मुलगी आहे. तो मुलगाही होता आणि ती मुलगी पण होती. किती वेळ मुलाचं, किती समाजानं डोक्यावर घेतलं होतं की मुलगा हवा, मुलगी नकोच. मुलींचं जन्माचं प्रमाण कमी होऊन गेलं आणि मग पोस्टर लागायला लागले, होर्डिंग लागायला लागले राखी पौर्णिमेला, त्याच्यासोबतच भाऊबीजेला, की जर मुली जर नाही वाढल्या, मुलींचा जर जन्म नाही झाला तर भावाला कोण राखी बांधेल? पुरुषाला बायको कशी मिळेल? आईला मुलगी कशी प्रेमाची असू शकेल? असे अनेक मग आपण ते पोस्टर लावलेले आपण पाहिले. पण मुलींचं प्रमाण अतिशय कमी झालं होतं. मी हे मुद्दाम का सांगते आहे तर ज्या वेळेला सरकार मनावर घेतं, सरकारचं काम आहे हे सगळं केलं पाहिजे, त्यावेळेला समाज त्याला महत्व देतो. बेटी बचाव बेटी पढाव योजना झाली. हरियाणासारखं अतिशय या बाबतीमधलं वर्स्ट राज्य, जिथं मुलींचा जन्मदर खूप कमी झाला होता, त्या राज्यामध्ये या योजनेची सुरुवात केली. संपूर्ण भारतभर ही योजना केली. मला सांगताना खूप बरं वाटतंय की आज लोक जेव्हा मुलीचा जन्म होतो तेव्हा दारापुढे रांगोळी काढतात, स्वागता करतात आणि म्हणतात मुलगी झाली, लक्ष्मी आली. गुजरातमध्ये एक छान गाडी आहे बाळंतिणीला घरी घेऊन येण्याकरता दवाखान्यातनं. त्या गाडीला एक भोंगा बसवलाय आणि त्या गाडीचं नाव आहे खिलखिलाट. जेव्हा बाळाला आणि आईला गाडी ती घरी घेऊन येते तेव्हा ती तो हॉर्न वाजवत येते. छानपैकी छोट्या बाळाचा, 4 दिवसाच्या 5 दिवसाच्या महिन्याभरातल्या आतल्या बाळाचा हसण्याचा आवाज सगळ्यांना घेऊन येते.
आणि गल्लीमधल्या सगळ्या बायका तिथे येतात आणि म्हणतात, अरे वा, मुलगी झाली, किती छान, लक्ष्मी आली तुमच्या घरामध्ये. हा जो बदल आहे की मुलीच्या स्वागताला दाराशी उभं राहिलं पाहिजे, रांगोळी काढली पाहिजे आणि ती लक्ष्मी तिला आम्ही आणली पाहिजे, हा जो बदल आहे हा बदल खूप महत्वाचा आहे. मला तुम्हाला आज सांगताना खूप बरं वाटतंय की जी वाईट परिस्थिती होती त्याला आम्ही मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला, सरकारी स्तरावर केला, लोकांच्या मध्ये पण केला. अनेक उत्तम उत्तम स्वयंसेवी संस्था पुढे आल्या, सगळ्यांनी मिळून खूप छान प्रयत्न केले. आज मुलीचा जन्मदर उत्तमपणे वाढतोय. मला आज सांगताना खूप बरं वाटतं की मी ज्या आता दीवचा उल्लेख केला, दमणचा उल्लेख केला, तिथं हजारी मुलाच्या मागे मुलींचा जन्मदर किती माहितीये? 1046. आनंद होतो की नाही हे ऐकून? आज अशा योजनांच्यामुळे मुलींना सन्मान मिळतोय आणि म्हणून मी म्हटलं की हे सरकारचं काम आहे, सरकारने केलं पाहिजे. आज ते काम उत्तम होतंय, मुलींना सन्मान मिळतोय, लक्ष्मी घरी आली असं म्हटलं जात आहे आणि या पद्धतीनं आम्ही छानपैकी पुढे जातो. अशा अनेक योजना आहेत. मी आता मातृवंदना योजना सांगितली. देशामध्ये पहिल्यांदा महिलेच्या आरोग्यावर आणि सॅनिटरी पॅडवर बोलणं सुरू झालं. आम्हाला लाज वाटायची, बायकांच्या मध्ये बोलायची लाज वाटायची, पुरुषांच्या समोर तर काही विषयच नाही, तर जाहीर बोलणं खूप दूर आहे. पण काय वाईट आहे त्याच्यामध्ये? जर आरोग्य उत्तम ठेवायचं असेल तर आम्हाला या विषयावर बोलावं लागेल, जागृती करावी लागेल. आज ती जागृती होते. महिलांचं सॅनिटरी पॅड वापरण्याचं प्रमाण वाढतं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या तब्येती उत्तम राहत आहेत. हे सुद्धा मला आज मुद्दाम विशेषपणे नमूद करायचं आहे. आम्ही बघतो गावामध्ये, खेड्यामध्ये मोठी मोठी घरं आहेत, घरी सगळं व्यवस्थित आहे, पण ठीक आहे, जायचंय सकाळी शौचाला, मग आहे की सगळं मोकळं आहे ना, तीच पद्धत असते, तिकडंच गेलं पाहिजे. त्यात आम्हाला काही वावगं पण वाटत नव्हतं. प्रवास बघा कसा आहे, 75 वर्षामधला, वावगं वाटतच नव्हतं काही. ठीक आहे, घराच्या समोर आहे, जायचं, मग सकाळी लवकर उठून जायचं, हातामध्ये तांब्या घ्यायचं आणि जायचं. समोरून जर कोणी पुरुष आला तर बाईने पोट आळून घ्यायचं, उभं राहायचं, तो गेला की पुन्हा जायचं, नाहीतर मग विचार करायचा रात्री अंधार झाला की मग जाऊ. तब्येती किती खराब होतात. पण हे कधी वाटलं नाही की अरे तिची गरज आहे, तिची अस्मिता आहे, ती तिचा सन्मान आहे हा, की आमच्या घरामध्ये शौचालय असलं पाहिजे. ही भावनाच नव्हती, कारण आम्ही स्वीकारलं होतं की असंच असतं, असंच जायचं बाहेर. घरामध्ये काय करायचं? मला आठवतं मी जेव्हा पहिल्या वेळेला नगरसेविका झाले 1998-99 मध्ये, त्यावेळेला माझ्या इथं एक झुग्गी झोपडी होती. मी त्यांना सांगितलं की समोर एक उत्तम कॉलनी होती, सगळे जजेस तिथे राहायचे आणि त्यांचं मोठं ओपन स्पेस होतं. या झोपडपट्टीमधले लोक सकाळी हातात डबा घेऊन त्या ओपन स्पेसमध्ये जायचे. जजेस कॉलनी होती. ते मला म्हणायचे, अहो काय हे, काय करता तुम्ही, हे जरा थांबवा बघा. मी म्हटलं होय, थांबवलं पाहिजे, पण थांबवून त्या लोकांना रागवून नाही होणार, कारण त्यांची ती गरज आहे, ते कुठेतरी ती गरज पूर्ण करतायत. त्यावेळेला आम्ही हुडकोचं कर्ज घेतलं, लोकांना समजावून सांगितलं, फार त्रास झाला. 2000च्या आधीची ही गोष्ट आहे, खूप त्रास झाला, लोक ऐकायलाच तयार नव्हते आणि आम्ही शौचालय बांधले त्या झोपडपट्टीमध्ये. दुसऱ्या दिवशी लोकांनी सगळा लाकूड फाटा त्या शौचालयामध्ये भरून टाकला. जागाच नाही म्हटले, बरं झालं ही जागा झाली. रोज सकाळी उठल्यानंतर पाणी लागतं आंघोळी करता, तर चुलीवर बाहेर ठेवायची, 3 दगडाची चूल बांधायची, लाकूड फाटा सरकवायचा, पाणी गरम करायचं आणि तिथंच आंघोळ करायची. बरं झालं म्हटले, इथे ठेवायला जागा झाली. काय करावं, फार अवघड होतं, खूप समजावून सांगावं लागलं. पण हे नव्हतंच की नाही, आमची ही अस्मिता आहे, आमच्या घरातल्या महिलेला आम्ही सन्मान दिला पाहिजे, तिच्या सन्मानाची ही गोष्ट आहे आणि तिच्या सुरक्षेची पण आहे. आपण पाहिलं असेल गावामध्ये अनेक वेळेला मुलींवर अत्याचार होतात, अशाच वेळेला होतात, पण मग या सगळ्यावरचा काही विषयच नव्हता, बघितलंच नव्हतं. पण आज त्याला महत्त्व दिलं गेलं. देशामध्ये ज्या घरांच्या मध्ये शौचालय नव्हते अनेक कारणांनी, त्या सगळ्या घरांच्या मध्ये शौचालय बांधले गेले. 11 कोटीहून अधिक जास्त शौचालय बांधले गेले. मुलींचं ड्रॉप आउटचं प्रमाण खूप मोठं होतं शाळेमधलं. ज्या 12-13 वर्षाच्या मुली आहेत, 10 वर्षानंतरच्या, त्या मुली बरोबर त्या 4 दिवसामध्ये शाळेला सुट्टी मारायच्या, त्या यायच्याच नाहीत, कारण त्यांच्याकरता व्यवस्थाच नव्हती. सगळ्या शाळांच्या मधनं ही शौचालय बांधली गेली आणि मग मुली शाळेमध्ये यायला लागल्या. आज मुलींचं शाळेमध्ये येण्याचं प्रमाण खूप मोठी आहे. मी हे सगळं का सांगते, तर आम्ही आधी हे सगळं स्वीकारलं होतं की हे असंच असतं, काही गरज नाही हे सगळं करण्याची. पण आज ते सगळं होतं आहे, तर महिलांची अस्मिता सांभाळली जाते, महिलांना सन्मान दिला जातो आहे. हा सामाजिक सन्मान आहे.
घरातल्या महिलेकरता हे केलं पाहिजे. जेव्हा आम्ही म्हणतो त्यावेळेला तेव्हा तिचं म्हणणं सुद्धा घरामध्ये ऐकलं जातं. अशा अनेक अनेक योजना आज देशामध्ये चालू आहेत, ज्याच्यामुळे देशातल्या महिलांचा उत्तम कॉन्फिडन्स वाढतोय, त्यांना महत्त्व दिलं जातं आहे आणि एका अर्थानं या महिला उत्तम दिशेनं चालल्या पण आहेत. सामाजिक सन्मानाच्या अशा अनेक अनेक योजना सांगता येतील. जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं की ही योजना आहे शौचालयाची आहे, मुद्रा योजना आहे, याच्यासोबत उज्ज्वला योजना आहेत. आता आपण बघितलं असेल रेरा कायदा आलेला आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे प्रधानमंत्री आवास योजनेचं काम चालू आहे. प्रत्येकाला घर मिळावं अशी प्रयत्न आहे आणि आपल्यामधल्या सुद्धा अनेक अनेक लोकांनी आता बँकेमधनं जी सबसिडी मिळते ती घेतली असेल घर घेण्याकरता. या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर ते घर दोघांच्या नावावर आहे. सन्मान आहे तिला की आपण दोघं पती पत्नी आहोत, आपल्या दोघांच्या नावावर आपण घर करू, अर्धी मालकीन तू सुद्धा आहे, प्रेमानं राहू आणि आपलं प्रेम वाढवू. ही छान भावना आहे त्याच्यामध्ये. अशा अनेक अनेक गोष्टी या महिलांना सन्मान देणाऱ्या आहेत. ज्या महिलेच्या नावावर घर आहे अनेक राज्यांच्या मध्ये तिथं जी स्टॅम्प ड्युटी लागते ती माफ केली आहे. का बरं? तर महिलेच्या नावावर घर केलं आहे म्हणून स्टॅम्प ड्युटी माफ आहे. हे सन्मान देण्याचे असे अनेक प्रकार आहेत. अशा अनेक अनेक सामाजिक योजना चालू आहेत. पण तेवढ्यावर फक्त बोलून चालणार नाही. तर मला असं वाटतं की जोपर्यंत महिलांचं आर्थिक सक्षमीकरण होत नाही तोपर्यंत याला पूर्णत्व येत नाही. आज आपण जर बघितलं तर आर्थिक सक्षमीकरणाचं उत्तम वारं आपल्या देशामध्ये चालू आहे. इथे बसलेल्या अनेक लोकांना माहिती आहे की नाही मला माहित नाही, पण 2015 सालापूर्वी देशामधल्या जवळपास 50 कोटी लोकांचं बँकेमध्ये अकाउंट नव्हतं. केवढी मोठी गोष्ट आहे. आज आपण हे ऐकून आपण सहन तरी करू शकतो का की बँकेत अकाउंट नाहीये? पण 2015 पूर्वीच्या पर्यंतची हीच परिस्थिती होती. 50 कोटी लोकांचं बँकेमध्ये अकाउंट नव्हतं. या सगळ्या लोकांचं झिरो बॅलन्सवर बँकेमध्ये अकाउंट उघडले गेले, ज्याच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 32-33 कोटी महिला होत्या. या महिलांचं अकाउंट कधी उघडलंच नव्हतं. अकाउंटच नाहीये तर पैसे कुठून त्या सेव्ह करणार? बाईचं पैसे सेव्ह करण्याची जागा कोणती? तर तांदूळाचा डबा, साखरेचा डबा आणि त्याच्यामध्ये तिने सगळी ठेवायची. ह्याच्यामध्ये जर ती महिला जर दुर्दैवानं नवरा दारुडा असेल, त्रासदायक असेल, घरामध्ये त्रास असेल तर ते पैसे कधीही काढले जायचे. ही बिचारी एक एक पैसा जमवून ठेवायची आणि तो सगळा पैसा असा एका दिवसामध्ये उडवला जायचा. ही स्थिती होती. पण आज बँकेमध्ये अकाउंट उघडले गेले, त्या सगळ्या बायकांचे आज बँकेमध्ये अकाउंट उघडले गेले आहेत आणि या सगळ्या बायकांनी 32-33 कोटी बायकांनी बँकेचा पायरी चढलेली आहे आणि आपले रोजचे व्यवहार त्या बायका पूर्ण करतायत. मला सांगायला हरकत नाही, आपल्या जवळचेच उदाहरण असतात सगळे. माझ्याच घरामधली काम करणारी बाई आहे. ती मला म्हटली, बाई तुम्ही मला अकाउंट उघडून दिलं ना, आता मी माझे दर महिन्याचे पैसे मी बँकेमध्ये जाऊन मी टाकते. आणि मला सांगत होती की तिच्या मुलाला डिप्लोमा करायचा आहे. ती म्हटली कसं आहे इंजिनिअरिंगला नंबर लागणं फार अवघड आहे, पोरगा इतका हुशार नाहीये, क्लास 20 नाहीये आणि समजा लागला तरी पैसे कुठून आणू. पण मी असं ऐकलं की डिप्लोमाला ॲडमिशन मिळते. तर माझ्या मुलाचं स्वप्न आहे की त्याला डिप्लोमा करायचा आहे आणि मला आता परवा दिवशी म्हटली की मी 17,000 रुपये ठेवलेत म्हटली बँकेमध्ये. तिच्याकरता 17,000 रुपये ही खूप मोठी गोष्ट आहे. ती म्हटली माझ्या मुलाला मी हे पैसे देऊन त्याला मी डिप्लोमा करणार आणि त्याला मी छोटा इंजिनियर करणार. पण तुम्हाला सांगते मी की तुम्ही माझ्याकरता काम करायचा. तुम्ही जर शब्द नाही टाकला तर तुम्ही माझ्या बाई काय कामाच्या? माझ्या मुलाकरता तुम्ही ॲडमिशन मिळवून दिली पाहिजे. माझ्याकडे 17,000 रुपये आहेत. अहो किती मोठी गोष्ट आहेत. देशातल्या 32-33 कोटी महिला हेच म्हणतायत की मी काहीतरी बचत केलेली आहे, जी बचत तिला तिच्या घरामध्ये घर चालवायला मदतीला येते. ही किती मोठी गोष्ट आहे. आज हे जनधन अकाउंट जे आहे, जनधन अकाउंट फार महत्त्वाचं अकाउंट झाले आणि या महिलांना त्याची आज मदत होते आहे. पण गोष्ट इतकीच नाही, आमच्या मुली शिकतात, पुढे जातात, त्यांना काही ना काही करावं असं वाटतं. या सगळ्या मुलींच्या करता स्टँडअप योजना आहे. जर इनोव्हेटिव्ह जर प्रोजेक्ट असतील तर 24 तासामध्ये मुलींचं 1 कोटी रुपयाचं लोन मंजूर होतं स्टँडअपमध्ये. आणि ही सांगण्याची योजना नाही आहे. प्रत्येक बँकेला दरवर्षी कमीत कमी 2 प्रपोजल असे मंजूर करावे लागतात आणि जवळपास प्रत्येक शहरामध्ये हे लोन मंजूर होतात. पुढे नंतर पुन्हा रांगा आहेत. अनेक मुली येऊन म्हणतात की ते 2च होते, आम्हाला मिळालं नाही ते.
पण मुलींच्या करता आज ही उत्तमपणे योजना चालू आहे आणि मुली छान काम करतायत. त्यामुळे बँक साक्षर महिला होणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे, ज्या आज बँक साक्षर होत आहेत. आपण बघा, आता सगळ्या बायका पैसे वापरतच नाही घेत. भाजी आणायला गेलं ना तर पेटीएम मधनं पैसे येतात, फोनपेवरनं पैसे येतात, सगळे UPI चे सगळे प्लॅटफॉर्म वापरतात, भीम ॲप वापरतात. ही किती मोठी गोष्ट आहे. मला मध्यंतरी माझी वहिनी सांगत होती, ती म्हटली गावाला जायचं असलं तिला तिच्या माहेरी की ती भावाच्या मागे लागायची की लवकर तुम्ही आता हे करा, रेल्वेचं रिझर्वेशन मला करून द्या, मला जायचं आहे. मला परवा असं सांगत होती, तुमच्या भावाला तर गेल्या 3 वर्षामध्ये मी सांगितलंच नाही आहे की तिकीट काढून द्या. पण पुढे हसत असं पण म्हटली की तिकीट काढून त्याला मागत नाही मी, मला जेव्हा हवं तेव्हा मी ठरवते मला कधी जायचं ते. मी ठरवते, मी तिकीट काढते आणि मी सांगते मी चाललंय माहेरी आणि मी जाते माहेरी. बघा हा किती छान निर्णय आहे की तिला तिचा निर्णय घेता येतो. कारण का तर तिला पुरुषावर अवलंबून नाही राहायचंय की माझं तिकीट काढून द्या. ह्या लहान लहान गोष्टी आहेत, पण असे जे बदल झालेले आहेत हे सगळे बदल आज आपण टिपले पाहिजे. हा एका बदलाने काही सगळं होईल असं भाग नाहीये, पण असे अनेक लहान 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 बदल हे आमच्या महिलेला सक्षम करण्याच्या दिशेनं उत्तमपणे घेऊन जातात असंही मला वाटतं. मला आज मुद्दाम विशेष उल्लेख करायचा आहे. या कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोकांना हाताला काम नाही आहे आणि त्याच्या आधी सुद्धा आम्हाला सगळ्यांना वाटतंय की आम्ही आमच्या पायावर उभं राहावं. कसं उभं राहणार? पायावर उभं राहण्याकरता एखादा छोटा मोठा बिझनेस करण्याकरता पैसे लागतात आणि हे पैसे सगळ्यांच्याकडे नसतात. आज मुद्रा योजनेच्या माध्यमातून महिलांना उत्तमपणे मदत होते. अतिशय कमी रेट ऑफ इंटरेस्टमध्ये महिलांना आणि इव्हन दो आमच्या युवकांना सुद्धा असं हे लोन मिळते, पण त्यातली मोठी संख्या ही महिलांची आहे. त्या साक्षर होत आहेत आणि त्या आज पायावर उभं राहत आहेत, छोटे मोठे त्यांचे बिझनेस करतायत आणि आर्थिक दृष्टीनं सक्षम होत आहेत. हे खूप महत्त्वाचं आहे. ही जी दिशा पकडली आम्ही आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम करण्याची, ही खूप महत्त्वाची आहे, जी महिलांना आत्मनिर्भर बनवते आहे. मी सुरुवातीला उल्लेख केला की महिला पुढे चालल्या आहेत, पण तरी सुद्धा आमचा अर्धा पेला रिकामाच आहे. आजही महिलांवर अन्याय आणि अत्याचाराची काही कमी नाही आहे. रोज नवीन विषय समोर येत आहेत. कालचे विषय मागे आज नवीन प्रकारचा अत्याचार असं रोज होत आहे आणि रोज आम्ही विचार करतो आहे की इतका सगळा सन्मान देऊन सुद्धा अजूनही महिलांवरचे अन्याय कमी का होत नाही, त्रास कमी का होत नाहीत. याच्याकरता सुद्धा काही पावलं उचलणं खूप महत्त्वाचं आहे आणि ही सुद्धा पावलं उचलली जात आहेत. मला आज मुद्दाम काही कायद्यांचा आज इथं उल्लेख करायचा आहे. हे बघा, कायदे जे आहेत ते उत्तमच आहेत. आयोगाची अध्यक्ष होते मी म्हणून सांगते मी, जे कायदे आहेत ते उत्तम आहेत आणि ते कायदे पुरेसे सुद्धा आहेत. कायद्याची अंमलबजावणी नीट होत नाही आणि महिलांना त्रास होतो. त्यामुळे उत्तम महिलांच्या कायद्यांची अंमलबजावणी होणं आणि अधिकाधिक कठोर कायदे असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आजही आपण बघतो की कुठं 3 वर्षाची मुलगी, कुठं 5 वर्षाची मुलगी, कुठं अतिशय अज्ञान छोटी मुलगी 7वीतली 8वीतली, तिच्यावर अत्याचार होतात. तेव्हा आई काय, बाबाचं सुद्धा मन फार कळवळतं आणि मनात येतं काय हैवान आहे की हे जनावरं यांच्यापेक्षा बरी असं आपण पटकन प्रतिक्रिया देतो. हे सगळं घडतंय. मग याला काय केलं पाहिजे? तर आज जर आपण पाहिलं असेल तर कायद्यामध्ये फार मोठ्या प्रकारच्या बदल झालेले आहेत आणि आता अल्पवयीन मुलींवरचे जे अत्याचार आहेत त्या अत्याचारांच्या करता फाशीच्या शिक्षेची तरतूद आता केली गेली आहे. फाशीच्या शिक्षेपर्यंतची. प्रत्येक केस ही फाशीची नाही आहे. आपण इथं ॲडव्होकेट आहात, आपली 3 पिढी इथं ॲडव्होकेट म्हणून बसलेले आहेत. आपल्याला कल्पना याची की फाशीच्या शिक्षेची तरतूद ही फार मोठी तरतूद केली गेली आहे आणि याच्यासोबतच अजून IPC मध्ये पण बदल केले गेलेत. ह्याच्यासोबत कोर्टाला सुद्धा काही सांगितलं गेलं. याच्यासोबत पोलिसांना पण सांगितलं गेलंय की चार्जशीट 3 महिन्याच्या आत दाखल केलं गेलं पाहिजे. मी आताच उल्लेख केला की कायद्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे. आता सांगितलं गेलं की महिलांवरचे जे अत्याचार आहेत त्याचे सगळ्या चार्जशीट या 3 महिन्याच्या आत दाखल केल्या गेल्या पाहिजेत आणि त्या आता दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. मी हे नाही म्हणणार की 100% दाखल होत आहेत, नाही होत, पण सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी दाखल झालेत आणि सांगायला बरं वाटतं की चार्जशीट दाखल झाल्यानंतर असे अनेक उदाहरणं आहेत की महिन्याभरात, 2 महिन्यात, 3 महिन्यामध्ये तिथं शिक्षा दिली गेली आहे. कन्व्हिक्शन रेट जो आहे तो उत्तमपणे वाढला आहे.
अशा अनेक घटना घडत आहेत. महिलांच्याकरता कायदे बदलले जात आहेत आणि कठोरपणे अंमलबजावणी होते. एका विशेष कायद्याचा मला आज उल्लेख करायचा आहे, ट्रिपल तलाकच्या कायद्याचा. आमचे मुस्लिम भगिनी 8 कोटी भगिनी, ही संख्या दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि या सगळ्या महिलांना ट्रिपल तलाकची तलवार कायम डोक्यावर लटकत होती. कायम भीती असायची की काय होईन. पण आज ती त्यांची भीती कमी झाली आहे. हा कायदा आलेला आहे आणि त्यामुळे या महिला स्वतःला अतिशय सुरक्षित समजतात. गोष्ट ही नाही की त्या किती बोलतात आणि किती नाही बोलत आहे. गोष्ट ही आहे की त्यांना आज सुरक्षित वातावरण देण्याचा उत्तमपणे प्रयत्न केलेला आहे. जर हे सुरक्षित वातावरण मिळालं तर देशाच्या प्रगतीमध्ये देशातल्या महिला निर्भयपणे आपलं योगदान देऊ शकतात. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेक विषयांचा धांडोळा घेतला, पण जोपर्यंत आम्ही राजकीय विषयांच्यापर्यंत आम्ही जात नाही तोपर्यंत आमचं सक्षमीकरण पूर्ण होऊच शकत नाही. आणि आज आपण बघतो, बऱ्याच वेळेला काल मला दीवमधले लोक म्हटले, काय करायचं महिलांना आरक्षण? त्यांना आम्ही किती तिकीट देतो. मी म्हटलं कधी द्यायला लागलात? 50% आरक्षण दिलं, 13 सीट्स आहेत. आणि जेव्हा अशा सीट्स येतात तेव्हा 7वी म्हणजे अर्ध्या सीट द्यायला हव्या. 6 2 12 झाले. आणि तिसरी जी एक सीट राहिलेली आहे 13वी, ती महिलेच्या पदरात जाते तिला सक्षम करण्याकरता. हे आम्हाला याकरता द्यावं लागतं आहे की जोपर्यंत महिलांना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग होत नाही. आज जर आपण पाहिलं असेल तर सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये अगदी ग्रामपंचायतीपासून जिल्हा पंचायत, नगरपालिका, महापालिका या सगळ्या ठिकाणी महिलांना आज 50% आरक्षण आहे. आणि आपण हे अनुभव घेतला असेल की आपल्याकडे जर महिला नगरसेविका असेल, महिला जर लोकप्रतिनिधी असेल तर ती सिन्सिअरली काम करते. ती विषयांना तिला फार माहिती नसतं पण ती शिकण्याचा प्रयत्न करते आणि शिकून ती सिन्सिअरली काम पण करते. हा अनुभव आपल्या सार्वत्रिक हा आपल्या सगळ्यांच्याकडे असेल. तिच्याकडे हे शहाणपण येणं, तिने हे सगळं चालवणं, याचा अर्थ पुढच्या येणाऱ्या काळामध्ये अनेक गोष्टी उत्तम होणे. महिला शहाणी होते, ती काउन्सिलमध्ये जाते, ती नगरपालिकेत जाते, महापालिकेत जाते, जिल्हा पंचायतमध्ये जाते, तेव्हा ती आवाज उठवते की माझ्या गावामध्ये पाणी येत नाहीये, पाणी आलं पाहिजे. होतो कधी पाण्याकरता त्रास? हा त्रास ती बाई चांगलं समजू शकते. ती त्या विषयावरती तिला जसं येईल तसं पोट तिडकीने ती प्रश्न मांडते आणि प्रश्न सुटतात. मुलांच्या शाळांच्या बद्दल ती उत्तम बोलते कारण तिला माहिती माझं मूल चांगलं शिकलं पाहिजे. हे मुळातच तिला आतून येतं. ती याकरता प्रयत्न करते. असे अनेक विषय असतात ज्या विषयांवर ती उत्तमपणे काम करू शकते. त्यामुळे तिचं नगरपालिकेत, महापालिकेत येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. समाजाला उत्तम दिशा देण्याकरता ती चांगलं काम करू शकते. लोकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न ती उत्तमपणे समजून घेऊ शकते आणि तळमळीनं ती काम करते. हा अनुभव आहे. त्यामुळे हे जे महिला आरक्षण आलेलं आहे हे महिलांना उत्तमपणे संधी पण देतं आहे, निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग देतं आहे. आणि निर्णय प्रक्रियेत जर सहभाग मिळाला तर त्या महिला त्याचं सोनं करतात, त्या आपल्या त्या पदाला उत्तमपणे न्याय देण्याचा प्रयत्न करतात. हे सुद्धा अनुभव आपल्याकडे नक्कीच आहे. मला आज बरं वाटतंय की देशामध्ये मी जेव्हा बघते त्यावेळेला अनेक महत्त्वाची खाती आज आमच्या महिला भूषवत आहेत. आज देशाची संरक्षण मंत्री महिला होती, अर्थमंत्री देशाची महिला आहे. आणि इतकंच नाही तर केंद्रामध्ये आज अनेक महिला मंत्रिमंडळामध्ये स्थान घेऊन आहेत आणि उत्तम काम करतायत. या महिलांनी तिथे असणं हे सगळ्या आम महिलांचं आत्मविश्वास वाढवणारं आहे. आम महिला हे म्हणू शकतात की त्या ज्या तिथं गेलेल्या आहेत त्या सर्वसामान्य महिला होत्या पण त्यांना संधी मिळाली. अशी संधी आम्हाला सुद्धा मिळू शकते. जे क्षेत्र मला आवडते त्या क्षेत्रामध्ये मला संधी मिळू शकते, मी काम करू शकते. हा तिचा आत्मविश्वास उत्तमपणे वाढतोय. आपण हेही बघितलं की आज विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आरक्षण नाही आहे पण तरी सुद्धा बऱ्यापैकी महिला निवडून येत आहेत. मात्र मला स्वतःला असं वाटतं की ही संख्या पुरेशी नाही आहे. ह्याच्याकरता अधिक जास्त महिला निवडून येणं आवश्यक आहे. ज्या महिला आपलं उत्तमपणे योगदान तिथं देऊ शकतील त्या दिशेने सुद्धा आम्हाला जायचं आहे. पण आज आम्ही जी वाट चुकवली ती वाट चांगली आहे, छान चालली आहे पुढे ती. आता या वाटेवर आम्हाला अधिक जास्त रुळाचं आहे, अधिक जास्त आम्हाला चालायचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की महिलांचा जो परिघ आहे हा विस्तारायला हवा. त्यांचा जो परिघ होता त्याच्यामुळे त्यांनी राहून चालणार नाहीये.
तर त्यांचा परीघ विस्तारायला हवा. आणि हा परीघ विस्तारण्याकरता महिलांना उत्तम शैक्षणिक संधी, त्यांना उत्तम शिक्षणाच्या संधी, की अगदी आपण जे म्हणतो की KG to PG असे मोफत शिक्षणाची संधी, त्यानंतर त्यांना पुढच्या शिक्षणाकरता उत्तम शिष्यवृत्त्या, हे सुद्धा मिळायला हवं, जे आता सुरू झालेलं आहे. ह्या जर सगळ्या गोष्टी जर जुळून आल्या तर महिला उत्तमपणे सक्षम होऊ शकतात. आता होत आहेत, त्या वाटेवर चालत आहेत आणि पुरुषांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून हातामध्ये हात घेऊन त्या उत्तमपणे पुढे जाऊ शकतात. मी जसं म्हटलं की आम्हाला कोणता इम्बॅलन्स नाही करायचा आहे, नकोच आहे तो, पण बरोबरीचं स्थान हे नक्की हवंय. आपल्याकडे बरोबरीचं स्थान होतंच. मला एक फार छान उदाहरण आठवतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला जिजाऊंना डोहाळे काय होते, तर हातामध्ये तलवार घेऊन तलवारबाजी त्या करत होत्या आणि शिक्षण घेत होत्या. आणि म्हणूनच मुलगा छत्रपती झाला. सगळ्यांची काळजी केली. मला एक छान अजून आठवण सांगायची आहे, जी स्वातंत्र्याच्या अगदी जवळच्या काळामधली आहे. सुभाषचंद्र बोसांनी झाशीच्या राणीच्या नावानं एक रेजिमेंट तयार केली होती. ती का केली होती, तर त्या काळामध्ये सुद्धा महिला उत्तमपणे लढू शकतात हा विश्वास त्यांच्या मनामध्ये होता. हे असे अनेक अनेक उदाहरणं सांगता येतील. आज मला खूप छान वाटतं की कमिशनमध्ये असताना आम्ही एक छान प्रदर्शन केलं होतं. आता एवढं सांगायला एवढा वेळ नाही आहे, पण जवळपास देशामधल्या आजच्या काळातल्या या 75 वर्षामधल्या अशा 50 महिला आम्ही काढल्या होत्या. आणि त्यांना म्हटलं होतं की भारत की लक्ष्मी. कशी आहे भारत की लक्ष्मी, तर आमची महाराष्ट्रामधलीच एक अंध महिला आहे, जी अंध आहे पण तिचा अंधपणा मध्ये आला नाही. ती IAS झाली आणि आज तमिळनाडूसारख्या राज्यामध्ये एका मोठ्या जिल्ह्याची कलेक्टर म्हणून काम करते. आमची एक महिला आहे जी जे दहशतवादी विरोधी जे पथक आहे, जे SPG आहेत, स्पेशल जो फोर्स आहे, त्या फोर्सला ट्रेनिंग देणारी महिला आहे, जी पुरुषांना तयार करतं की अशा पद्धतीने रक्षण करा. अशा अनेक महिला आहेत ज्यांनी या देशाचं नाव रोशन केलेलं आहे आणि या देशातल्या समस्त महिलांना प्रेरित केलं आहे की आपण असं या पद्धतीने पुढे जाऊ शकतो. गरज नाही की प्रत्येकीने शास्त्रज्ञ व्हावं, गरज नाही की प्रत्येकीनं कलेक्टर व्हावं. गरज ही आहे की जी गोष्ट मला आवडते ती गोष्ट मला करता यावी आणि त्याच्यामध्ये मी उत्तमात उत्तम व्हावं आणि माझ्यातलं उत्तमात उत्तम मी या देशाला योगदान द्यावं, ही गरज आहे. आणि मला असं वाटतं की त्या वाटेवर आपण चालतो आहोत. आपला हा जो परीघ आहे, हा परीघ आपण उत्तमपणे आज विस्तारतो आहोत. पण अर्थातच लढाई अजून बाकी आहे. ही लढाई अजून आपल्याला खूप लढायची आहे, ज्याचे मी उल्लेख केलेले आहेत. ही सगळी आपल्याला पुढे लढायची आहे, ती लढावी लागेल. पण ती लढाई काही एकट्या महिलेला नाही लढायची, ही लढाई समाजाला लढायची आहे. माझ्या मुली करता, माझ्या बहिणी करता, माझ्या बायको करता, माझ्या आई करता हा सन्मान मिळाला हवा. हा सगळ्यांनी एकत्रपणे घेऊन दृष्टिकोन जेव्हा आम्ही घेऊ त्यावेळेला एका अर्थानं आम्ही ही लढाई लढू आणि ही लढाई आम्ही लढली पाहिजे. कित्येक वेळेला आम्हीच म्हणतो घरामधनं खरं तर काही नसतं, पण नाही, मला जरा घरात थांबलं पाहिजे, माझा मुलगा शाळेतनं येतो, मी हे केलं पाहिजे, आता हे येतील ना, संध्याकाळी गरम चहा लागतो, हे सगळं करा. पण हे सगळं करून सुद्धा तुमच्या मनासारखं पण जगा ना, तुमच्या मनासारखं पण तुम्ही करा ना. तुम्हाला कोणी याने नाही म्हटलेलं आहे, पण त्याच्याकरता आपल्याला भूमिका घ्यायला हवी. ही जर लढाई लढायची असेल तर आपल्याला काय हवंय, तर आपल्याला भूमिका घेण्याची गरज आहे की मला हे हवंय, मी हे करू इच्छिते, माझा रोडमॅप त्याच्याकरता जे काही काम असेल तो या पद्धतीचा असेल आणि मला हे हवंय करून मी हे करेन. मग आपल्याला सांगता आलं पाहिजे की मुलाला शाळेत घालायचंय ना, तर मला असं वाटतं, तुम्हाला वाटतं इंग्लिश मिडियम शाळेमध्ये घालायचं, पण मला स्वतःला असं वाटतं आहे की त्याला आपण मराठी मिडियमच्या शाळेमध्ये घालूयात. त्याची तयारी करून घेण्याकरता आणि तो कुठेही जगाच्या या कॉम्पिटिशनमध्ये कमी पडणार नाही ह्याच्याकरता त्याची तयारी मी करून घेईन, हे आईला आज विश्वासानं म्हणता यायला हवं. अशा अनेक अनेक गोष्टी आहेत. ही लढाई आपल्याला आपल्याशी पण लढायची आहे. कित्येक वेळेला आम्ही पुरुषांवर टाकून सगळं सोडून देतो की हा त्यांनी मला नाही म्हणते म्हणून मी नाही केलं. पण मग तू का नाही विरोध केला, तू का नाही सामंजस्याने मार्ग काढला. तो हा सामंजस्याने मार्ग काढण्याची सुद्धा आज खूप मोठी गरज आहे. समाज नाही म्हणत नाही
आम्हाला लढावं लागतं, आम्हाला मार्ग काढावा लागतो. हा मार्ग आज आपण काढूयात. आणि म्हणूनच मी जसं म्हटलं की लढाई अजून खूप बाकी आहे. अर्धा पेला आमचा रिकामा आहे, पण आमचा अर्धा पेला उत्तमपणे भरलेला आहे. आज आम्ही विमेन लेड गव्हर्नमेंटच्या दिशेने चाललो आहे. महिलांच्या नेतृत्वामध्ये विकास चाललाय, महिलांचा विकास चाललाय. मी पुन्हा सांगेन की 11 कोटी शौचालय, 10 कोटी उज्ज्वला योजना, ह्याच्यासोबतच जवळपास 18 ते 20 कोटी महिलांना मुद्राचं लोन, अशा अनेक सक्षमीकरणाच्या वाटा मिळत आहेत. या सगळ्या आपण घेतल्या पाहिजे आणि आपण पुढे गेल्या पाहिजे. कित्येक वेळेला आम्हाला आमच्या शक्तीची जाणीव नसते. आम्ही भूमिका घेत नाही. आम्ही म्हणतो हो ते फार वाईट झालं, असं नको होतं व्हायला. काय करावं, फारच वाईट आहे. आपण वाईट आहे पण मग मी भूमिका घेतली का? मी जाऊन म्हटलं का हे वाईट आहे, हे नाही झालं पाहिजे? आम्हाला ही भूमिका घ्यावी लागेल. जोपर्यंत आम्ही ही भूमिका घेत नाही तोपर्यंत आमची वाटचाल ही सरळ होणार नाही, चांगली होणार नाही. आता हे आझादी का अमृत महोत्सव चालू आहे, 75 वर्ष आहे. येणाऱ्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये सगळं काही खूप काही बदलणार आहे. अनेक संधी पुढे आपल्याला दिसत आहेत, येणार आहेत. त्या संधी घेण्याकरता अजून सुद्धा आपण अधिक तयार झालं पाहिजे. त्या संधी आपण समजून घेतल्या पाहिजे. नाही तर पुन्हा मला काय त्याचं, ऐकलंय मी असं होतं म्हणून, हो बघितलं मी, पण मग त्यात मी काय भूमिका करते हे पण खूप महत्वाचं आहे. तेव्हा त्या संधी दिल्याचा उपयोग होईल. या संधी घ्यायला आपण तयार झालं पाहिजे. मला आग्रहाने आज सगळ्या महिलांना सांगायचं आहे आणि इथं बसलेल्या माझ्या सगळ्या भावांना पण मला सांगायचं आहे की कित्येक वेळेला केवळ भूमिका घेत नाही म्हणून आपण मागे राहतो. कित्येक वेळेला महिलांना त्या कधी फार घराच्या बाहेर पडल्या नाही म्हणून थोडासा आत्मविश्वास कमी असतो. तर आत्मविश्वास घर देऊ शकतो. मी एक छान उदाहरण सांगते. आता मी सुद्धा वयाच्या मध्यावर आलेली एक मध्यमवर्गीय आणि मध्यमवयीन महिला आहे. सगळंच काही मला येईल अशातला काही भाग नाही आहे. खरं तर मी स्वतः IT क्षेत्रामध्ये काम करते. पण आता IT क्षेत्र पण इतकं विस्तारलं आहे की कित्येक वेळेला मला सुद्धा वाटतं अरे बापरे आता असं व्हायला लागलं, हो का, असं होतं, बरं. मग मला माझी मुलगी सांगते, आई अगं हे तुला कसं माहिती नाही, तुला माहिती असलं पाहिजे. मग कित्येक वेळेला मी चूप बसते. मला असं वाटतं की अरे तिला कसं सांगावं, मला हे माहिती नाही आहे. पण ती फार मनकवडी आहे. ती मला म्हणते थांब ना मी तुला सांगते ना. ती हे नाही म्हणत की तुला येत नाही का, ती म्हणते अगं आई फार सोपं आहे, थांब तुला मी सांगते. आणि 4 गोष्टी ती मला शिकवते, मला ती सांगते. पण बघा हा माझ्या कुटुंबाने मला दिलेला पाठिंबा आहे. आत्ताच येता गाडीमध्ये नवऱ्याशी गप्पा मारत होते आणि मला ते आज मला म्हटले छान भाषण कर, छान, मला माहिती तू छान बोलतेस, चांगलं सांगते आणि तुझं जे बोलणं आहे ते फार मनापासूनचं असतं. मी त्यांना म्हटलं पण अहो मी बोलते नेहमी, पण मी राजकीय विषयावरची भाषणं करते. आज मला राजकीय विषयावरचं भाषण करायचंच नाही आहे. मला ते म्हटले पण तुझी तळमळ तर ती कुठं पण एकच असते ना, राजकीय क्षेत्रामध्ये असू दे तर सामाजिक क्षेत्रामध्ये, त्याच तळमळीनं तू काम करते ना. तुझ्या तळमळीमध्ये काही कमी आहे का? म्हणतं नाही. मग झालं तर तू छानच बोलणार, मला माहिती आहे. तुझं सगळं छान गप्पा झाल्या सगळ्यांशी की मला फोन करून सांग, मग त्यानंतर मी जेवण करेन. मला तुम्ही सांगा किती लहानशी गोष्ट आहे, पण माझ्याकरता एक महिला म्हणून ती खूप महत्वाची आहे की घरातल्या पुरुषांनी आम्हाला अशा पद्धतीने बळ दिलंय. कित्येक वेळेला घरातले पुरुष बळ देतात, सांगतात जा तू बाहेर, पण आम्ही आमचं परीख सोडत नाही. आम्ही आमच्या चौकटीमध्ये अडकून राहतो. नाही हे नाही होऊ शकणार, ते नाही होऊ शकणार. 10 वेळेला विचार, काय मुलगा 10वीला आहे ना, मुलगी 10वीला आहे ना, कसं मी बाहेर जाऊ? अहो त्यांचं ते बघून घेतात. कित्येक वेळेला मुलांना असं वाटतं की काय त्रास आहे, आईसारखी मागे लागते, काय करतोय, अभ्यास करतोय का, पुस्तक वाचलं का, काय करतोय, झोपलाय का? अरे झोपू नको, तुझ्याकरता पहाटे 4 वाजता उठले, मी तुला जागा केलंय आणि तू काय झोपलाय, अभ्यास कर, तुला बाबांनी सांगितलं ना. आम्ही हेच म्हणतो. या परिघाच्या बाहेर आम्ही गेलं पाहिजे. मुलांना सांगा की छान तुम्ही का अभ्यास करा, मला बरं वाटेल तू अभ्यास केला तर, तुला माझी काय मदत हवी बेटा, मी ती करते. पण मला सुद्धा माझ्या मैत्रिणीकडे जायचं आहे, तिला मला भेटायला जायचंय, खूप दिवसापासून मी भेटले नाहीये, मी जाऊन येऊ का जरा? आपल्याला हे म्हणता आलं पाहिजे, हे स्वातंत्र्य आपल्याला घेता आलं पाहिजे. हे जेव्हा स्वातंत्र्य आपण घेऊ आणि जेव्हा या दिशेने सुद्धा आपल्याला ते स्वातंत्र्य मिळेल आणि हातामध्ये हात घालून ह्या दोन्ही गोष्टी उत्तमपणे चालतील, तेव्हा आमचा परीघ अधिक जास्त विस्तारेल. पण हे हातामध्ये हात घेणं दोन्ही बाजूने, एका बाजूनं नाही येते, हे दोन्ही बाजूने आहे.
आणि म्हणून आम्हाला आमचं सामंजस्य, आमचं साहचर्य अधिक उत्तमपणे आम्हाला चालवावं लागेल. आमची कुटुंब संस्था आम्हाला अधिक जास्त बळकट करावी लागेल, जे दोघांचं काम आहे. त्यावेळेला आम्ही खऱ्या अर्थानं या देशाला आम्ही उत्तमपणे योगदान देऊ शकू. आज आपण बघा, अनेक बँकिंग सेक्टरमधल्या त्याच्या CEO बँकांच्या या महिला आहेत. आर्थिक सगळ्या नाड्या महिलांच्या हातामध्ये आहेत आणि त्या चालवत आहेत. आम्हाला सुद्धा आमचं घर असं चालवता आलं पाहिजे. पण चालवत असताना घरातला कुटुंब प्रमुख, घरातली माणसं हे म्हटली पाहिजे की ती चालवते ना म्हणजे सगळ्यात उत्तम चालवते, मला काळजीच नाही. या दिशेनं आपण जायला हवं. आपण ही संधी घ्यायला हवी आणि ही संधी इकडून सुद्धा मिळायला हवी. शेवटी हे साहचर्य दोघांचे, हे आपण एकत्रपणे घेऊयात आणि खऱ्या अर्थानं महिलांचा परीघ उंचावण्याचा, तो परीघ मोठा करण्याचा प्रयत्न करूयात. आपण जे सगळे इथं बसलोय हे म्हणजे जग नाहीये. अशा देशामधल्या कोट्यावधी महिला आहेत ज्यांना अजून आपल्याला फार सक्षम करण्याची गरज आहे. त्या महिलांच्याकडं आम्ही बघितलं पाहिजे, पण आम्ही सहानुभूतीनं नाही बघितलं पाहिजे, समानुभूतीनं बघितलं पाहिजे. त्यांना उत्तमपणे संधी आपण उपलब्ध करून दिल्या पाहिजे. जी संधी समाज म्हणून आपण उपलब्ध करून दिल्या पाहिजे ती आपली जबाबदारी आहे आणि सरकार म्हणून सरकारची पण जबाबदारी आहे. या सगळ्या संधी आपण उत्तमपणे घेऊयात. आणि आझादीचा अमृत महोत्सव संपतो आहे. यानंतर जेव्हा पुढच्या 5 वर्षांनी मी इथं भाषणाला येईन, म्हणजे आशा करते की तुम्ही मला बोलवाल, त्यावेळेला मला असं वाटतं की माझा भाषणाचा सूर अजून काही वेगळा असेल. आणि या 5 वर्षामध्ये आम्ही अजून बरंच काही कमावलंय, बरंच काही आम्ही केलेलं आहे आणि आता खऱ्या अर्थानं आम्ही बरोबरीने चालू शकतो असा सूर आमचा त्यावेळेला जरूर येईल. जाता आता मला एक शेवटचं छान उदाहरण देऊन मला थांबायचं आहे. या कोरोना काळामध्ये खूप त्रास झाला. कोणाच्याच हाताला काम नव्हतं, सगळी घरं बंद होती. खूप त्रास झाला. म्हणजे महिलांना घरामध्ये काटकसरी करायला लागल्या, हा त्रास झाला. पण पुरुष खूप घुसमटला की आता त्याचं अपेक्षित इन्कम येऊ शकत नाहीये, कुटुंबाला ते देऊ शकत नाही, मी काय करू? कसं सांगू मुलाला तुझी फी भरू शकत नाही? कसं सांगू बायकोला की नाही आपल्याला नाही गावाला जाता येणार? अशी पुरुषाची सुद्धा फार घुसमट झाली. पण या कोरोना काळामध्ये आपली आर्थिक व्यवस्था पुरुषांनी सांभाळण्याचा जेवढा प्रयत्न केला आहे तेवढेच उत्तम प्रयत्न देशातल्या महिलांनी केले, हे मला तुम्हाला आज विशेषत्वाने सांगायचे. महिलांच्या हातामध्ये कलाकुसर आहे. याचा उपयोग करून अनेक महिलांनी आपले छोटे मोठे बिझनेस सुरू केले. कोरोनाच्या पहिल्या काळामध्ये तर आपल्याला आठवतच नव्हतं, समजतच नव्हतं की कोरोनाला कसं तोंड द्यावं. या सगळ्यामध्ये पहिली गरज काय होती? तर आमची पहिली गरज होती आम्हाला मास्क हवे होते. मी हे मुद्दाम सांगते का बरं? तर ही उदाहरणं आहेत महिलांनी कसं सगळं चालवलं हे सांगण्याची. महिला पुढे आल्या आणि त्यांनी सांगितलं की मास्क हवेत का? मास्क आम्ही बनवून देतो. आणि तेव्हाची परिस्थिती फार अवघड होती, कारण कळतच नव्हतं कोरोना कसा आहे, तो कोणाला होईल, काय लक्षण आहेत, कुठं गेले म्हणजे तो होणार आहे, कुठं गेल्यानंतर नाही होणार, हे काहीच कळत नव्हतं. अशा काळामध्ये घरातून बाहेर पडणं, गेटमधनं डोकावून पाहणं सुद्धा भीती वाटत होती. अशी परिस्थिती होती. त्या काळामध्ये कोरोनामध्ये महिलांनी उत्तमपणे मास्क बनवले. त्या काळामध्ये महिलांनी उत्तमपणे सॅनिटायझर बनवले, कारण सॅनिटायझर मिळतच नव्हते. हे सगळं सॅनिटायझर महिलांनी बनवले. त्यानंतर वोकल फॉर लोकलची सरकारकडनं घोषणा झाली आणि या सगळ्यामध्ये जर कोणी पुढे आलं असेल या काळामध्ये तर त्या महिला पुढे आल्या आणि महिलांनी एन नंबर ऑफ गोष्टी बनवल्या. मला आज एक मुद्दाम छान उदाहरण सांगायचं आहे. बघा महिला काय करू शकतात, कशा उद्योजक होऊ शकतात आणि कुटुंबाला सावरू शकतात, त्याचं हे उदाहरण आहे. कोरोना चालू होता आणि कोणीच महिला घरामध्ये कामाला नव्हत्या, तुमच्याही नव्हत्या ना आमच्याही नव्हत्या, कोणाच्याच नव्हत्या. पण त्या सगळ्या घरातल्या काम करणाऱ्या महिला, स्वयंपाक करणाऱ्या माझ्या घरातल्या महिला, आपल्या घरातल्या महिला, घरामधले बाकीचे वरची कामं धुणे भांडी सगळी करणाऱ्या महिला, या महिला हैराण होत्या. एक दिवस अशाच आडून पाडून इकडून तिकडून माझ्याकडे आल्या आणि म्हटलं ताई काहीतरी काम द्या. मी म्हटलं कसं काम देणार? काम द्यायला तर काही जागाच नाहीये, कारण आपण घराच्या बाहेर जाऊ शकत नाही, येऊ शकत नाही, कसं काम देणार? मलाही कळत नाही काय कामं द्यावं. मग शेवटी विचार केला की यांना काहीतरी 2 पैसे दिले पाहिजे. तुम्ही असे पैसे देऊ शकत नाही, कारण तुम्ही असं कोणाला देऊन लाचार बनवू शकत नाही आणि किती लोकांना देणार? प्रत्येकाला आपला स्वाभिमान असतो की मी काहीतरी काम करेन आणि मी काहीतरी कमवेन. मग आम्ही त्यावेळेला घरामध्ये जे सामान होतं त्या सामानामध्ये आम्ही सीड राखी बनवणं आम्ही ठरवलं आणि आम्ही अप्रतिम निसर्गाला सांभाळून भावा बहिणीचं प्रेम
एरवी राखीचं असतं, त्या धाग्यामध्ये असतं, पण राखी पौर्णिमा झाली की ते लगेच कचऱ्यामध्ये जातं. हे बघून नेहमी खूप वाईट वाटायचं. मग आम्ही ठरवलं की हे प्रेम जे आहे हे झाडाच्या रूपानं आम्ही वाढवू, एक उत्तम त्याच्यातनं झाड उभं करू आणि भावा बहिणीचा बॉन्ड आम्ही पक्का करू. आणि मग आम्ही प्लांटेबल सीड राखी बनवली. कारण का, आता घरामध्ये त्यावेळेला काहीतरी थोडंसं सीड होतं आणि घरामध्ये आपण हाताला बांधतो, काय म्हणायचं त्याला, लाल रंगाचा धागा तो होता. म्हणून त्याला घेऊन प्लांटेबल सीड राखी आम्ही तयार करायला सुरुवात केली. या महिलांना मीच शिकवली. मी हे मुद्दाम का सांगते, आणि औरंगाबादमधल्या आम्ही जवळपास 250 महिलांना आम्ही त्यांच्या घरी हे काम करायला दिलं, रोजगार दिला. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो, समाज पण इतका चांगला आहे की तो अशा उपक्रमांना उचलून धरतो. महिलांचे ते कष्ट आहेत, त्यांची जी चळवळ आहे ती समजून घेतो आणि त्या महिलांना उत्तम प्लॅटफॉर्म देतो. जी सीड राखी आम्ही बनवली ती सीड राखी नंतर शिल्लक राहिली नाही. इतकी वेगानं ती गेली, ती अमेरिकेत गेली, ती जर्मनीमध्ये गेली, ती ब्रिटनमध्ये गेली, देशातल्या सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये गेली, ती आपल्या सांगलीमध्ये सुद्धा आली. मी सुधीरदादा गाडगिळांना एक फोन केला. मी त्यांना म्हटलं की अहो, अशा अशा या राख्या बनवल्या आहेत आणि महिलांना आज हाताला काम देणं फार गरजेचं आहे, याला तुमचा हातभार लागला पाहिजे. एका झटक्यात ते मला म्हटलं तुम्ही म्हणाल तसं मी करतो. त्यांनी मला काही विचारलं नाही. त्या सीड राख्या इथं सांगलीमध्ये आल्या, त्या सांगलीमधल्या अनेक घरांच्या मध्ये त्या गेल्या आणि त्याच्यामधला खूप मोठा आधार हा सुधीरदादांनी त्या महिलांना दिला. आज सीड राखी हा आमचा ब्रँड झालेला आहे गेल्या 3 वर्षापासून, आणि 3ही वर्षामध्ये इतकी मागणी आहे की आम्ही ती मागणी पुरी करू शकत नाही. पण हा आधार देण्याचं काम आपल्या सांगलीमधनं सुरू झालंय. अशी माणसं जागोजागी असतात, त्यांचा पण आपण शोध घ्यायला हवा. अशी माणसं खूप असतात आणि अशा पद्धतीनं मी हे एक उदाहरण सांगितलं. अशीच अनेक अनेक उदाहरणं आहेत. दिल्लीमधली आमची एक मैत्रीण आहे, तिने आता काय करावं, छोट्या मुलांना घेतलं. जे रस्त्यावर रोड साईडला जे लोक बसतात, मूर्तिकार असतात, त्यांच्या मुलांना घेतलं. मातीच्या तेव्हा गणपती येणारच होतं आणि गणपती काही फार तयार झाले नव्हते. तिने त्या लहान लहान मुलांना मूर्ती करायला शिकवल्या. मुलांना ते ऑलरेडी येतच होत्या कारण त्यांचे आई वडील तेच काम करत होते, पण तिने त्यांना छान रंगवायला शिकवलं. आणि तिथंच त्या ह्याच्या सिग्नलवर उभं राहून त्या मूर्ती तिने विकायला प्रवृत्त केलं. दिल्लीमधल्या सगळ्या सिग्नलवर गणपती उत्सवाच्या 6-7 दिवस आधी त्या सगळ्या मूर्ती विकल्या गेल्या होत्या. असे एन नंबर ऑफ उदाहरण महिलांनी देशभरामध्ये उभे केले. वोकल फॉर लोकलचा नारा दिला गेला आणि नंतरची दिवाळी तर हे महिलांनी केलेल्या अनेक अनेक वस्तू घेऊन आली. ह्याच्यातनं अनेक या कोरोनाच्या काळामध्ये महिला उद्योजक उभ्या राहिल्या. हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. मला असं वाटतं की अनेक संकट येतात, पण या संकटामधनं महिला मात करतात, आपल्या घरांना उभं करतात. याचं उत्तम उदाहरण हे कोरोनाचं संकट आहे. याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये महिला उभ्या झाल्या आहेत. मला असं वाटतं की हे परीख असे आपले विस्तारतायत, हे विस्तारत राहतील आणि येणाऱ्या काही महिलांना काही वर्षांच्या मध्ये आम्ही उत्तमपणे पुढे गेलो आहोत असं म्हणायला आपण आपला हा समाज चांगल्या पद्धतीनं उभा करायला हवा असं मला वाटतं. समाज उभा राहतोय. बेटी बचाव बेटी पढाओची चळवळ कोणी पुढे नेली? सरकारनं म्हटलं, पण खऱ्या अर्थानं जर कोणी पुढे नेली असेल तर ती समाजामधल्या असंख्य लोकांनी पुढे नेली आहे. अशा या सगळ्या महिला सक्षमीकरणाच्या चळवळी उभ्या राहायला पाहिजे आणि महिलांचा परीघ विस्तारायला हवा. मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये हा परीघ विस्तारलेला असेल. त्या दिशेनं आपण चाललो आहोत, प्रगतीच्या दिशेने आपण चाललो आहोत आणि देशाच्या करता योगदान देण्याच्या दिशेने सुद्धा आपण चाललेलो आहोत. हा विश्वास प्रत्येक महिलेनं आणि प्रत्येक कुटुंबानं मनामध्ये बाळगायला हवा. तो दिवस दूर नाहीये की समानतेकरता आम्ही खऱ्या अर्थानं सोबत आहोत असा दिवस आपल्याला पाहायचा आहे. या दिवसाची आपण प्रयत्न करून सगळ्यांनी मिळून आपण या दिवसात हा दिवस येण्याची आपण आशा करूयात, आपण अपेक्षा करूयात. या सगळ्या शुभ कामांच्या करता मी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करते आणि त्यासोबतच मिरज विद्यार्थी संघानं मला माझे विचार आपल्यापुढे मांडण्याची संधी दिली याबद्दल त्यांचे फार मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि इतका चांगला श्रोता वर्ग मला समोर लाभला आहे की माझे विचार मी मुक्तपणे मांडू शकले, आपण ते शांतपणे ऐकलेत. याबद्दल आपल्या पण सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून आपल्या सगळ्यांची रजा घेते. खूप खूप धन्यवाद.
प्रश्नोत्तर काय कोणाला विचारायचे असतील तर त्यांनी विचारू शकतो. ते तुमच्याकडे माईक. श्रोत्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. आपण थोडक्यामध्ये प्रश्नाचं स्वरूप ठेवावं. प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमासाठी मी पहिल्यांदाच एक छोटासा प्रश्न विचारून सुरुवात करतो. नजीकच्या काळामध्ये संसदेमध्ये 50% आरक्षण मिळण्याची शक्यता आहे काय महिलांना? मला असं वाटतं की आवाज येतो ना माझा? सगळ्यांच्या मनामधला प्रश्न त्यांनी विचारलाय. या प्रश्नाची मला तशी बऱ्यापैकी सवय पण आहे, कारण अनेक वर्ष मी भाजपाच्या महिला मोर्चाची अध्यक्ष होते. त्याच्यामुळे माझ्या देशातल्या कोट्यावधी ज्या सहकारी जेव्हा जेव्हा जिथं जिथं मी जायचे त्या मला आधी हेच विचारायचं की ताई पुढं कसं. पण मला असं वाटतं की याची दिशा खूप स्पष्ट आहे. आपल्याकडे आपल्या देशामध्ये माझा हा विश्वास आहे, मी माझ्याबद्दल बोलते, माझा हा विश्वास आहे की महिलांना आरक्षण मिळणारच आहे. हा विश्वास याकरता आहे की सध्याचं जे सरकार आहे या सरकारनं महिला केंद्रीय योजना तर राबवल्याच, पण महिलांना उत्तमपणे संधी दिली. ज्याचा मी उल्लेख केला की आज 2 आकडी संख्येमध्ये महिला मंत्री या सरकारमध्ये आहेत. सर्वात जास्त महिला आमदार, खासदार, महिला काउन्सिलर्स, महिला अध्यक्षा आज आपल्याला सरकारमध्ये दिसत आहेत. त्यामुळे मुळामध्ये जो कोणी राज्यकर्ता आहे त्याचा महिलांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हा खूप महत्त्वाचा आहे. आणि सध्याच्या सरकारचा तो दृष्टिकोन आपल्या सगळ्यांना दिसतो आहे. मला खात्री आहे की महिला आरक्षण नक्कीच येईल. मला असं सुद्धा वाटतंय की आता महिला आरक्षण का येईल याचं कारणसुद्धा आहे. याचं कारण असं आहे की मला असं वाटतं सर आपण कायद्याच्या भाषेमध्ये अधिक चांगलं सांगू शकाल की ज्या लोकसभेच्या जागा आहेत आणि त्यासोबतच लोकसभेची क्षेत्राची जी व्याप्ती आहे त्याला 50 वर्षांनी रिव्ह्यू करावा असं म्हटलं आहे. तो जो रिव्ह्यू आहे तो आता या वर्षामध्ये येतो आहे. त्यामुळे सरकारला आता हा रिव्ह्यू करायलाच हवा. वाढणारी लोकसंख्या, वाढणारं शहरीकरण हे सगळं बघता हा रिव्ह्यू करणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा तो रिव्ह्यू होईल त्यावेळेला मला विश्वास आहे की नक्कीच लोकसभेच्या जागा वाढतील. दुसरं आपण हे पण बघतो आहोत की सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट चालू आहे, जो प्रोजेक्ट खूप जोरात चालू आहे. आणि येणाऱ्या वर्षामध्ये आपण बघतो आहोत की अतिशय मोठं उत्तम असं नवीन संसद भवन बांधलं जात आहे. ज्या संसद भवनाची बसण्याची खासदारांची जी क्षमता आहे ती 1000 खासदार बसण्याची क्षमता त्या सेंट्रल विस्टा प्रोजेक्टमध्ये होते आहे. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी महिला आरक्षण देण्याकरता अत्यंत पुरेशा आहेत. पण त्यापुढे मी हे पण सांगेन की ज्या वेळेला असणारं सरकार महिलांच्या उत्थानाकरता मुळापासून प्रयत्न करतं, म्हणजे प्रातिनिधिक जी संधी द्यायची ती आहेच आहे सरकारमध्ये जागेवर, पण मुळामध्ये महिलांचं सगळ्या अर्थानं उत्थान व्हावं म्हणून मी जे आत्ता हे सगळं सांगितलं अशा ह्या सगळ्या गोष्टींच्याकरता हे सरकार प्रयत्न करतं आहे. त्यांच्या काळामध्ये महिला आरक्षण येणं अत्यंत स्वाभाविक आहे. आणि शेवटचं मला हे पण सांगायचं की सध्या सत्तेमध्ये असलेली ही पहिली पार्टी अशी आहे की ज्या पार्टीनं आपल्या पार्टीच्या संविधानाच्या अंतर्गत महिलांना आरक्षण दिलेलं आहे. त्यामुळे या पक्षामध्ये महिलांना पदाधिकारी अतिशय मोठ्या प्रमाणात महिला दिसतात. या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये महिला निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होतात. मग ज्या ठिकाणी महिलांना इतकं उत्तमपणे स्थान मिळतं, अनेक वर्षांपूर्वी हेच पक्ष हीच पार्टी सत्तेवर असताना महिला आरक्षणाचं
विधेयक मांडते. त्यावेळेला तर कोणी मागितलंही नव्हतं, फार म्हटलं पण नव्हतं, पण त्यावेळेला अटलजींनी हे विधेयक मांडलं होतं. त्यामुळे ही जी वैचारिक वाटचाल आहे, ही वैचारिक वाटचाल नक्कीच महिला आरक्षणाच्या दिशेनं जाणारी आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की येणाऱ्या काही काळामध्ये महिला आरक्षण नक्कीच होईल. भारतामध्ये सुमारे 2 लाख वकील आहेत, त्यात 40,000 महिला वकील आहेत. तर भारतामध्ये भारत वकील म्हणून संस्था आहे, त्या संस्थेमध्ये आतापर्यंत फक्त त्या टोकरे मॅडम त्या निवडून आल्या होत्या. त्यानंतर कुठलीही महिला परत निवडून आली नाही. तर त्यासाठी आरक्षण ठेवलं पाहिजे. तर त्यासाठी मी स्वतः ॲडव्होकेट रजिस्ट्रेशनच्या मार्फत पिटिशन करतो. आपणही जरा पंतप्रधानांना इकडच्या घटनादुरुस्ती करावी लागते. तसं झालं तर आता संपूर्ण देशातल्या भारतवर्षामध्ये फक्त 9 महिला त्या कार्यालयात निवडा आणि हे विधान क्षेत्र हे करण्यासाठी आपण प्रयत्न करावे अशी मागणी. नक्कीच आपण संपर्कामध्ये राहू आणि त्यानंतर त्याच्यावर नक्कीच काही बघता येईल.